नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. माझ्या आधीच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये मी अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आपल्याला समजावून सांगितलेली आहेत. आता या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून मी आपणाला अर्थव्यवस्थेचे विविध प्रकार समजावून सांगणार आहे. तसे पाहायला गेल्यास अर्थव्यवस्थेचे ढोबळमानाने आपल्याला 3 विविध प्रकार सांगता येतात. नंबर 1 भांडवलशाही अर्थव्यवस्था, नंबर 2 समाजवादी अर्थव्यवस्था आणि नंबर 3 मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था. या 3 अर्थव्यवस्थांपैकी या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी अर्थव्यवस्थेचा पहिला प्रकार म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा अर्थ आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आपल्याला समजावून सांगणार आहे. तर चला पाहूया भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे अर्थ आणि त्याची विविध वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत. या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळेल की अर्थव्यवस्थेचे मगाशी मी सांगितलेले 3 प्रकार आहेत. पहिल्यांदा ढोबळमानाने हे प्रकार आपण समजावून घेऊ. अर्थव्यवस्थेचा पहिला प्रकार म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाच्या घटकांची किंवा संसाधनांची मालकी ही खाजगी व्यक्तीकडे असते. दुसऱ्या प्रकारची अर्थव्यवस्था म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था की ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी ही सार्वजनिक स्वरूपाची असते. पब्लिक म्हणजे सार्वजनिक स्वरूपाची मालकी असते. तिसरी जी अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था की ज्यात उत्पादन साधनांची मालकी ही दोहोंकडे पण असते. म्हणजे काही उत्पादन साधनांची मालकी ही खाजगी व्यक्तींकडे असते आणि काही उत्पादन साधनांची मालकी ही सार्वजनिक व्यवस्थेकडे असते. अशा अर्थव्यवस्थेला आपण मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था म्हणतो. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. या अर्थव्यवस्थांचे 3 विविध प्रकारांमध्ये वर्गीकरण जेव्हा आपण करतो ते वर्गीकरण करत असताना त्या वर्गीकरणाचं बेस काय आहे तर उत्पादनाच्या साधनांची मालकी कोणाकडे आहे किंवा संसाधनांची अर्थव्यवस्थेतील संसाधनांची मालकी कोणाकडे आहे त्या मालकीच्या आधारावरती आपण अर्थव्यवस्थांचे वर्गीकरण करतो. इथे आपल्याला पाहायला मिळेल ओनरशिप ऑफ द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे उत्पादनाच्या घटकांची मालकी किंवा ओनरशिप ऑफ रिसोर्सेस म्हणजे अर्थव्यवस्थेतील विविध संसाधनांची मालकी. उत्पादनाच्या संसाधनांची मालकी किंवा उत्पादन घटकांची मालकी ज्या अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी उद्योजकांकडे किंवा भांडवलदारांकडे एकवटलेली असते किंवा खाजगी व्यक्तींना ही मालकी त्या व्यवस्थेने सुपूर्द केलेली असते अशा अर्थव्यवस्थेला आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर अर्थव्यवस्थेतील संसाधनांची मालकी खाजगी व्यक्तींकडे जेव्हा सुपूर्द केली जात असते तेव्हा त्या अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात. जेव्हा भांडवलदारांकडे ही मालकी सुपूर्द केलेली असते तेव्हा त्या अर्थव्यवस्थेला आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आपण आता पाहणार आहोत. त्याआधी आणखी 2 या ठिकाणी मुद्दे मी या अनुषंगाने सांगू इच्छितो.
भांडवलशाही अर्थव्यवस्थेला फ्री मार्केट इकॉनॉमी म्हणजे खुली बाजार यंत्रणा किंवा खुली बाजार अर्थव्यवस्था असेही म्हणतात. याच अर्थव्यवस्थेला लेझीज फेअर इकॉनॉमी असे देखील म्हणतात. खुली बाजार यंत्रणा म्हणजे की ज्या बाजार यंत्रणेमध्ये किंवा ज्या अर्थव्यवस्थेमध्ये कुठल्याही सार्वजनिक क्षेत्राचं किंवा सार्वजनिक असणाऱ्या सरकारचं कुठल्याही प्रकारचं हस्तक्षेप नाही, अशा अर्थव्यवस्थेला मुक्त स्वरूपाची अर्थव्यवस्था, मुक्त बाजार अर्थव्यवस्था असे म्हणतात. लेझीज फेअर इकॉनॉमी म्हणजे कुठल्याही प्रकारे सार्वजनिक यंत्रणेचं म्हणजे सरकारचं कुठल्याही प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप नसणाऱ्या अर्थव्यवस्थेला किंवा व्यवस्थेला लेझीज फेअर इकॉनॉमी असे म्हणतात. तर आता आपण बघूया की या भांडवलशाही अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य अभ्यासत असताना पहिलं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल ते म्हणजे प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणजेच खाजगी मालमत्ता. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक व्यक्तीला आपली खाजगी संपत्ती किंवा खाजगी मालमत्ता बाळगण्याचा अधिकार दिला जातो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत प्रत्येक व्यक्ती आपल्या खाजगी स्वरूपाची मालमत्ता खरेदी करू शकतो, आपल्याकडे तो ठेवू शकतो, ती खाजगी मालमत्ता तो विकू शकतो किंवा ती खाजगी मालमत्ता ते आपल्या वारसांकडे हस्तांतरित करू शकतो. म्हणजे पिढ्यानपिढ्या ती मालमत्ता त्याच्या अपत्यांकडे हस्तांतरित होऊ शकते. हे खाजगी स्वरूपाची संपत्ती बाळगण्याचा अधिकार किंवा खाजगी स्वरूपाची संपत्ती हे आपल्याला भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे एक महत्वाचे वैशिष्ट्य सांगता येईल. त्यानंतर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे दुसरे वैशिष्ट्य, त्याला इंग्रजीत कन्झ्युमर सॉव्हरिनिटी म्हणतात, मराठीमध्ये ग्राहकाचे सार्वभौम म्हणतात. ग्राहकाचे सार्वभौमत्व किंवा ग्राहकाचे सार्वभौम म्हणजे ग्राहकाला एका प्रकारे बाजारपेठेविषयी निर्णय घेण्याचा अधिकार किंवा ग्राहक हा स्वतंत्रपणे आपले निर्णय घेऊ शकतो. ग्राहक सार्वभौम म्हणजे आपल्याला कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत, कोणत्या वस्तूंची मागणी वाढवायची आहे, कोणत्या वस्तूंची मागणी बंद करायची आहे, हे सर्वस्वी अधिकार ग्राहकाला सुपूर्द केलेले असतात. म्हणजे ग्राहकाच्या निर्णयावरती अर्थव्यवस्थेतील विविध वस्तूच्या उत्पादकांचे भवितव्य अवलंबून असते. एखाद्या वस्तूला मोठ्या प्रमाणात ग्राहकांची मागणी होत असेल तर त्या वस्तूचं उत्पादन वाढू शकतं किंवा एखाद्या वस्तूला मागणीच होत नसेल तर त्या वस्तूचं उद्योग बंद पडू शकतं. म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक आपल्याला आवडीचे किंवा आवडेल ती वस्तू तो खरेदी करू शकतो, आवडेल ते निर्णय अर्थव्यवस्थेत वस्तू खरेदीच्या संदर्भात तो घेऊ शकतो. म्हणजे एकूणच बाजारपेठेमध्ये कुठल्या वस्तूंचं उत्पादन वाढविणे अपेक्षित आहे, कुठल्या स्वरूपाच्या वस्तूंचं उत्पादन थांबविणे अपेक्षित आहे, हे सर्व काही ग्राहकांच्या निर्णयावर अवलंबून असतं. कारण ग्राहकांना तेवढ्या प्रमाणात स्वातंत्र्य दिलं जात असतं. ग्राहक स्वतंत्रपणे आपल्या वस्तूंची होणारी मागणी ते ठरवू शकतात आणि इतर अर्थव्यवस्थेच्या घटकावरही त्या माध्यमातून प्रभाव ते पाडू शकतात. म्हणून ग्राहकांचे सार्वभौम हे दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर तिसरं जे वैशिष्ट्य भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं आहे ते म्हणजे प्रॉफिट मोटिव्ह. प्रॉफिट मोटिव्ह म्हणजे नफा मिळविण्याचा हेतू किंवा आपण म्हणू शकतो
की किंवा आपण म्हणू शकतो की भांडवलशाही अर्थव्यवस्थेत भांडवलदार किंवा खाजगी उत्पादक उद्योजक हे महत्तम नफा मिळविण्यासाठी प्रेरित झालेले असतात. महत्तम नफा मिळविण्यासाठी भांडवलदार किंवा खाजगी उद्योजक हे उत्पादनाचा खर्च कमीत कमी करतात आणि वस्तूचा विक्री खर्च महत्तम ठेवतात किंवा वाढवून ठेवतात. म्हणजे उत्पादनाचा खर्च कमीत कमी आणि वस्तूची विक्रीची किंमत ही अधिकाधिक किंवा सर्वाधिक, या दोहोंच्या तफावतीतून ते महत्तम स्वरूपाचा नफा मिळवतात. किंवा काही वेळेला अर्थव्यवस्थेत विविध उद्योगांमध्ये कार्यरत असणारे जे कामगार असतात त्या कामगारांना कमीत कमी वेतन देऊन किंवा त्या कामगारांची एका बाजूला पिळवणूक करूनही मोठ्या प्रमाणात नफा मिळविण्याचा प्रयत्न भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये होत असतो. म्हणून महत्तम नफा किंवा नफा हेतू हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन म्हणजे विविध उद्योजकांमध्ये, विविध भांडवलदारांमध्ये अस्तित्वात असणारी स्पर्धा. एका विशिष्ट स्वरूपाच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी विविध प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन केलं जात असतं. या विविध वस्तूंच्या उत्पादन करणाऱ्या उद्योजकांमध्ये स्पर्धा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक उद्योजक दुसऱ्या उद्योजकाशी या ठिकाणी स्पर्धा करीत असतो. चांगल्यात चांगली वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एकमेकांशी हे स्पर्धा करीत असतात. उदाहरणार्थ, आपण जर बाजारपेठेमध्ये मोबाईल फोन खरेदी करायला गेलो तर गरज ही आपली पुरविणारे, म्हणजे मोबाईलची आपली गरज पुरविणारे अनेक उद्योजक या ठिकाणी कार्यरत असलेला दिसून येतात. त्या ठिकाणी ॲपलचं मोबाईल फोन उपलब्ध आहे, विवो आहे, ओप्पो आहे, सॅमसंग आहे, मायक्रोसॉफ्ट आहे आणि इतर अन्य कंपनीज त्या ठिकाणी या मोबाईल फोनच्या प्रोडक्शनमध्ये, उत्पादनामध्ये कार्यरत आहे. प्रत्येकामध्ये स्पर्धा आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं की मोबाईलसाठी आवश्यक लागणारा सिम कार्ड जर बघितलं तर त्या सिम कार्डमध्ये पण त्या ठिकाणी BSNL आहे, आयडिया आहे, एअरटेल आहे, वोडाफोन आहे, त्यानंतर रिलायन्सचं जिओ आहे. हे प्रत्येक जण एकमेकांशी स्पर्धा करतो आणि ग्राहकांना कमीत कमी किमतीत चांगल्यात चांगली वस्तू देण्यासाठी त्यांच्यामध्ये चढाओढ लागलेली असते. हे आपल्याला भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला मिळतं. म्हणून हे एक वैशिष्ट्य आपल्याला भांडवलशाहीचं सांगता येईल. त्यानंतर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं पाचवं वैशिष्ट्य आहे, त्याला आपण प्राइस मेकॅनिझम म्हणजे किंमत यंत्रणा असे म्हणतो. किंमत यंत्रणा याचा अर्थ असं की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये किंमत यंत्रणा ही खुल्या बाजारपेठेकडे सुपूर्द केलेली असते. म्हणजेच खुल्या बाजारपेठेमध्ये वस्तूंच्या किमती या निर्धारित होत असतात, निश्चित होत असतात. म्हणजे ग्राहक ज्या अर्थी सार्वभौम दिलेला आहे त्या अर्थी ग्राहक आपल्या मागणीने वस्तूंच्या किमती हा प्रभावित करीत असतो. बाजारपेठेमध्ये उपलब्ध असणारी वस्तूंची मागणी आणि बाजारपेठेमध्ये उपलब्ध असणारा वस्तूंचा पुरवठा, म्हणजे बाजारपेठेमध्ये वस्तूंना होणारी मागणी आणि वस्तूंचा असणारा पुरवठा, या दोहोंच्या सहसंबंधातनं वस्तूंच्या किमती खुल्या बाजारपेठेत निर्धारित होत असतात, खुल्या बाजारपेठेत निश्चित होत असतात, ना की कुठल्याही प्रकारच्या सरकारच्या हस्तक्षेपातून वस्तूंच्या किमती ठरतात. तर खुल्या बाजारात मागणी आणि पुरवठ्याच्या प्रभावाने ओपन मार्केटमध्ये, खुल्या बाजारपेठेत वस्तूंच्या किमती निर्धारित होण्याच्या यंत्रणेला प्राइस मेकॅनिझम किंवा खुल्या बाजारात किमतीची निश्चिती असे आपण म्हणतो. मागणी अधिक असेल वस्तूंच्या किमती वाढणार, पुरवठा अधिक असेल वस्तूंच्या किमती
कमी होणार. म्हणजे मागणी आणि पुरवठा हे दोन प्रभावी घटक या ठिकाणी भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कार्यरत असतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप. आपण या आधीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सरकारचं हस्तक्षेप किंवा सरकारची देखरेख ही कुठल्याही प्रकारच्या अर्थव्यवस्थेला चालवण्यासाठी गरजेचीच असते. त्याला डावलून चालत नाही. पण भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचं या ठिकाणी कमीत कमी हस्तक्षेप अपेक्षित असतं. सरकारला हस्तक्षेप करण्याऐवजी देखरेख करण्याचं काम या अर्थव्यवस्थेमध्ये करावं लागतं. म्हणजे अर्थव्यवस्था देशाची चालवण्यासाठी विशिष्ट चौकट जी लागते ती चौकट निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची असते. अर्थव्यवस्थेच्या प्रत्यक्ष कार्यपद्धतीत हस्तक्षेप कमीत कमी प्रमाणात सरकारने करणे अपेक्षित असते. खाजगी भांडवलदारांना, खाजगी उद्योजकांना, खाजगी व्यक्तींना उद्योग व्यवसाय किंवा विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यासाठीची संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्यावर देखरेख ठेवणे, ना की त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करणे. जरी हस्तक्षेप केला असेल तरी कमीत कमी हस्तक्षेप सरकारचं या ठिकाणी अपेक्षित असतं. म्हणून भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं हे 6वं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं पुढचं वैशिष्ट्य आहे क्लास कॉन्फ्लिक्ट. क्लास कॉन्फ्लिक्ट्स म्हणजे वर्ग संघर्ष. वर्ग संघर्ष म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये 2 प्रकारचे वर्ग अस्तित्वात असलेले दिसून येतात. एक वर्ग अहिरेचा वर्ग आणि दुसरा वर्ग नाहिरेचा वर्ग. अहिरेचा वर्ग म्हणजे अहिरे त्याच्याकडे संपत्ती आहे, नाहिरेचा वर्ग म्हणजे ज्याच्याकडे संपत्ती नाही. संपत्ती आहे म्हणजे ज्या वर्गाकडे भांडवल आहे तो भांडवलदार आणि ज्या वर्गाकडे भांडवल नाही तो कामगार. कामगार आणि भांडवलदार असे 2 वर्ग असतात. त्या 2 वर्गामध्ये सातत्याने द्वंद्व म्हणजे सातत्याने युद्ध चालू असतो. मालक वर्गाला जास्तीत जास्त नफा अपेक्षित असतो आणि कामगार वर्गाला जास्तीत जास्त वेतन अपेक्षित असतं. जास्त वेतन मिळविण्यासाठी कामगार सातत्याने प्रयत्न करीत असतात आणि जास्त नफा मिळविण्यासाठी भांडवलदार दुसऱ्या बाजूला प्रयत्नशील असतात. म्हणून दोघांचे विरुद्ध असे उद्दिष्ट असल्या कारणाने त्यांच्यामध्ये संघर्ष हे अटळ असतं. संघर्ष हे अनिवार्य असतं. जास्तीत जास्त वेतन मिळवण्यासाठी कामगार भांडवलदारांचा विरोध करतात आणि भांडवलदार कामगारांचा विरोध करीत असतात. आणि या संघर्षातनं कुठलाही मध्यम मार्ग या ठिकाणी निघत नाही. या संघर्षातून क्रांती होते. क्रांतीतून अर्थव्यवस्था बदलण्यापर्यंतचे या ठिकाणी उदाहरणे आपल्याला जगाच्या पातळीवरती पाहायला मिळतात. म्हणून 2 विविध वर्गांमध्ये भांडवलदार आणि कामगार या वर्गांमध्ये असणारा संघर्ष हे या अर्थव्यवस्थेचं 7वं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं शेवटचं 8वं वैशिष्ट्य आहे इनइक्वॅलिटी ऑफ इन्कम अँड वेल्थ. म्हणजे त्या अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या लोकांमध्ये पराकोटीची उत्पन्न आणि संपत्तीची विषमता आपल्याला पाहायला मिळते. ठराविक आणि मूठभर भांडवलदारांकडे अर्थव्यवस्थेच्या संपत्तीचं एकत्रीकरण झालेलं असतं. भांडवलाच्या जोरावरती हे भांडवलदार मोठ्या प्रमाणात अमाप अशा स्वरूपाची संपत्ती याचं केंद्रीकरण करतात, संपत्ती मिळवतात आणि बहुसंख्य असणारे कामगार किंवा त्या अर्थव्यवस्थेतील बहुसंख्य लोकांकडे संपत्तीचा लवलेशही आपल्याला पाहायला मिळत नाही. संपत्तीचा हिस्सा त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून अहिरेचा वर्ग म्हणजे भांडवलदारांचा वर्ग मोठ्या प्रमाणात संपत्ती त्यांच्याकडे एकवटलेली असते. अगदी देशातल्या एकूण संपत्तीपैकी 50 ते 60% संपत्ती 1% भांडवलदारांकडे एकवटलेली असते.
म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 1% भांडवलदारांकडे देशातील 60% संपत्ती, 50 ते 60% संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं असतं आणि दुसऱ्या बाजूला 95 ते 99% लोकसंख्येकडे फक्त एकूण संपत्तीच्या 40 ते 50% संपत्तीचा वाटा वितरित झालेला असतो. अशी विषमता या ठिकाणी आपल्याला भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये पाहावयास मिळते. तर अशा प्रकारे भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेची विविध स्वरूपाची वैशिष्ट्ये या ठिकाणी आपण अभ्यासलो. माझ्या आता पुढच्या लेक्चरमध्ये मी समाजवादी अर्थव्यवस्था आणि त्याची वैशिष्ट्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार.